रिसेंटली झालेल्या UPSC CMS म्हणजे कंबाईंड मेडिकल सर्व्हिस 2024 या एक्झामिनेशनमध्ये मेजर कॉम्प्लिकेशन्स ऑफ कंबाईंड ओरल स्पिल्स याच्यावर क्वेश्चन आला होता आणि ऑप्शन असे होते. पहिलं होतं कोलेस्टॅटिक जॉन्डिस, दुसरं होतं क्लोइझमा अँड ॲक्ने, तिसरं होतं वेनस थ्रोम्बोएम्बोलिझम आणि चौथं होतं ब्रेस्ट कॅन्सर. आणि खाली हे ऑप्शन दिलेले होते म्हणजे वरच्यापैकी कोणकोणते बरोबर आहेत. आपण OCPचे साईड इफेक्ट बघितले तर ते 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड आहेत. एक तर नॉन सिरियस म्हणजे माइल्ड, दुसरं साईड इफेक्ट्स आहेत ॲपरलेटर म्हणजे मॉडरेट, आणि तिसरं सिरियस कॉम्प्लिकेशन म्हणजेच मेजर कॉम्प्लिकेशन. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये पण मेजर कॉम्प्लिकेशनच विचारलेले आहेत. साईड कॉम्प्लिकेशन कोलेस्टॅटिक जॉन्डिस, तर ते मेजरमध्ये आहे का सिरियस कॉम्प्लिकेशनमध्ये, तर इथं खाली दिलेलं आहे गॅलस्टोन आणि इथं कोलेस्टॅटिक जॉन्डिस म्हणजे ते आहे मेजर कॉम्प्लिकेशनमध्ये. दुसरं क्लोइझमा आणि ॲक्ने, तर क्लोइझमा आणि ॲक्ने साईड इफेक्ट आहेत पण ते मेजर नाहीत, ते मॉडरेट साईड इफेक्ट आहेत. हे बघा इथं ॲक्ने दिलेलं आहे आणि क्लोइझमा, त्यामुळे ते काय आपलं उत्तर नसणार आहे. तर कॉम्प्लिकेशन आहे विनस थ्रोम्बोएम्बोलिझम. तर सिरियस कॉम्प्लिकेशनमध्ये तुम्ही बघितलं दिलं लेग वेन थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम म्हणजेच वेनस थ्रोम्बोएम्बोलिझम, तर तो पण एक कॉम्प्लिकेशन आहे. आणि चौथं काय आहे ब्रेस्ट कॅन्सर. तर कोणकोणचे कॅन्सर हे होतात OCPजनं, तर आणि इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ वॅजानल एक होतं आहे, सर्वायकल एक होतं आणि ब्रेस्ट कॅन्सर एक होतं आहे. तर ते पण ऑप्शन असेल. ते एक तर पहिलं असेल 1, त्यानंतर विनस थ्रोम्बोएम्बोलिझम 3, ब्रेस्ट कॅन्सर 4, म्हणजे 1, 3 आणि 4. तर C ऑप्शन असेल 1, 3 आणि 4. ते एकच 3 आहे, 2 झाले.